पालघर के वाड़ा से इस वक्त एक बड़ी और झकझोर देने वाली खबर सामने आ रही है। एक गरीब आदिवासी मजदूर को न्याय दिलाने के लिए भारी बारिश के बीच भारतीय कम्युनिस्ट पार्टी ने कंपनी के मुख्य गेट पर डेरा डाल दिया है। क्या है ये पूरा मामला, आइए देखते हैं इस खास रिपोर्ट में। वाड़ा तालुका की टीना रबर एंड इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी में बीती 22 जून 2026 को सुबह करीब 4 बजे एक भयानक हादसा हुआ। महज 29 साल का आदिवासी वारली युवक एकनाथ अनंत तलहा, जो वहां हेल्पर के पद पर काम कर रहा था, उसे सुपरवाइजर ने जबरन ड्राइविंग के काम में लगा दिया। इसी दौरान मशीन फोर्कलिफ्ट पलटने से एकनाथ के दाहिने पैर की 2 उंगलियां बुरी तरह कुचल गई। इस आंदोलन का नेतृत्व भाकपा सीपीआई के जिला सेक्रेटरी कॉमरेड सुनील पाटिल और जिला काउंसिल कॉमरेड शेरू वाघ ने किया। मूसलाधार बारिश में भी सैकड़ों कार्यकर्ता और स्थानीय लोग गेट के सामने डटे रहे। हालात की गंभीरता को देखते हुए वाड़ा पुलिस इंस्पेक्टर दत्तात्रेय केंद्रे और कंपनी के मैनेजर मौके पर पहुंचे। आखिरकार प्रशासन को इस आंदोलन के आगे झुकना ही पड़ा। आंदोलन या ठिकाणी केले त्या आंदोलनाच्या अनुषंगाने तुमच्या टीममधील 3 ते 4 व्यक्ती शिष्टमंडळ आणि कंपनीचे 3-4 व्यक्ती शिष्टमंडळ असे वाडा पोलीस स्टेशन पीआय सर पालघर वाडा पोलीस ठाणे या ठिकाणी गेले होते। त्या ठिकाणी कंपनीचे 4 व्यक्ती आणि तुमच्या मोर्चामध्ये 4 तुमचे जे पुढारी आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांनी चर्चा केली। त्यावर असा निष्कर्ष निघाला की जो मजूर आहे आपला एकनाथ तल्ला ना, एकनाथ तल्ला याला 21 तारखेला कामावर असताना जी काय दुखापत झाली पायाला, जोपर्यंत तो त्या हॉस्पिटलला ॲडमिट आहे, त्या उपचार चालू आहेत हॉस्पिटलला, तर तो जो काय खर्च होणार आहे तो कंपनी खर्च करणार आहे। त्यानंतर तो जोपर्यंत कामावर येणार आहे तोपर्यंत पगार कंपनी त्याला देणार आहे आणि त्याला जो काय लागले दुखापत झाली त्याबाबत वाडा पोलीस स्टेशनला पुन्हा त्यांचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस चालू आहे। तर तुम्ही एक अधिकारी म्हणून आणि तुम्ही जे आहे तुमचा मोर्चा केलेला आहे मोर्चा तुम्ही मागे घेता राखून मला विनंती करतो। तर तुमच्या मागण्याच्या अनुषंगाने तुमचं शिष्टमंडळ सुद्धा पीआय सर वाडा पोलीस स्टेशनला घेऊन आलेला आहे। कंपनीच्या लोकांची सुद्धा तुमची चर्चा झालेली आहे, त्यामुळे त्यांनी तुमचे काय मुद्दे आहेत ते बऱ्यापैकी त्यांनी नोंदवून दिलेले आहेत। त्यामुळे तुम्ही आता मी सगळ्यांना तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जे तुमचं काही आंदोलन आहे तर आता आंदोलन तुम्ही स्थगित करावं आणि सगळ्यांनी तो आपल्या घरी निघून जावं अशी मी तुम्हाला विनंती करतो। कॉम्रेड, आज या ठिकाणी जे आपण आंदोलन केलं, या आंदोलनामध्ये मुख्यतः आपली लढाई कंपनीच्या सोबत होती। मात्र आपल्या या संघर्षामध्ये कामगार आयुक्त असतील आणि वाडा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी असतील, अधिकारी असतील, यांचा सुद्धा आपल्याप्रमाणे तेवढ्याच लढ्यामध्ये वाटा आहे। पोलिसांसोबत आपली सकारात्मक चर्चा झाली। कंपनीच्या मॅनेजरला त्या ठिकाणी बोलावलं होतं। परमनंट करण्याची जी आपली मागणी आहे त्या मागणीला घेऊन येत्या 7 तारखेला दुपारी 3 वाजता जे 20 कामगार काढले ते आणि ह्या कामगारांचा मुद्दा घेऊन तिथे चर्चा होणार आहे। बाकीचे जे आपल्या मागण्या आहेत त्या मागण्या आपल्या सर्व मान्य केल्यात, त्यांनी लेखी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेलं आहे। त्याच्यामध्ये मुख्य एक मागणी जी आहे की ज्या कोणी कंपनीचे मॅनेजर किंवा ज्यांनी कोणी आपल्या माणसाला सांगितलं हे काम कर, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम वाडा पोलीस स्टेशनने करायला घेतलेलं आहे। म्हणून हे आंदोलन आपण सध्या तुर्तास आज स्थगित करतोय। आणि एवढ्या ह्या रेड झोन असताना सुद्धा आपण सर्वजण या एवढ्या पावसामध्ये या ठिकाणी आलात, तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सगळे पदाधिकारी आणि सभासद, जनसंघटनेचे सभासद असतील, किसान सभेचे, महिला संघटनेचे, युवा संघटनेचे सर्वांचे आभार मानतो आम्ही आणि आंदोलन इथं स्थगित केल्याचं जाहीर करतो। अंदर की एक बात है, पुलिस हमारे साथ है। अंदर की एक बात है, पुलिस हमारे साथ है। अरे कल भी हम जीते थे, आज भी हम जीतेंगे। अरे कल भी हम लड़े थे, आज भी हम लड़ेंगे। इनकलाब जिंदाबाद। चला सर्वांनी आता सुरक्षित आपापल्या घरी जावा। चला।